राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. अरुंद रस्ते, मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे यामुळे ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीचा फटका वाहन चालकांना सहन करत असताना आता साकेत ते कोपरी आनंदनगर उन्नत मार्गिकेच्या निर्माण कामामुळे ठाणेकर वाहतूक कोंडीत अडकू लागले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ठाणे शहरातील कोपरी ते आनंदनगर ते साकेत पुलापर्यंत उन्नत मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले. परंतु हाच प्रकल्प आता ठाणेकरांच्या कोंडीचे मुख्य कारण ठरू लागलाय. त्यामुळे रात्री मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नोकरदारांना कोंडीमुळे मोठा फटका बसत असून इंधनाचा अपव्यय देखील होत आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग ठाणे शहरातून जातो. भिवंडी, कल्याण, ठाणे तसेच नाशिक येथून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. काही महिन्यांपूर्वीच येथील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून हा महामार्ग नागपूर ते भिवंडी येथील आमनेपर्यंत आहे. तेथून पुढे समृद्धी महामार्गावरील सर्व वाहने मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग ठाणे मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. नोकरदारांची वाहने आणि व्यावसायिक वाहनांमध्ये आता समृद्धी महामार्गावरील वाहनांची भर देखील पडले. वाहनांचा भार या मार्गावर वाढल्याने सकाळी आणि रात्री दररोज वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मागील काही महिन्यांपासून पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी आनंदनगर नाका ते साकेत पुलापर्यंत उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. परंतु या प्रकल्पासाठी कोपरी रेल्वे पूल, तीनाथ नाका, कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा चौकात खोदकाम सुरू झाले. या कामामुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा ताप वाढला आहे. ठाण्यातील चरई परिसरात जुन्या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विकासक अधिकाऱ्यांच्या संगनमताने इमारती धोकादायक घोषित करून नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यात. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी हस्तक्षेप करत रहिवाशांचे हक्क अबाधित ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. भाजपच्या खोपट येथील जनसेवकांचा जनसंवाद कार्यक्रमात जुन्या ठाण्यातील चरईतील रहिवाशांनी आपली व्यथा मांडली. सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करून त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत आहे, अशा स्वरूपाची नागरिकांनी तक्रार केली. तसे या प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली. यानंतर आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्यात. चरई या ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचे आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकांकडून होत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी दिली. बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांवर घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. विविध प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली. बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेंटल घरे प्रशासनाने दिलीत. मात्र त्या ठिकाणी सुविधा अभावी रहिवासी नरक यातना भोगत आहेत. त्यामुळे हक्काची घरी नाही आणि आता रेंटलची घरेही सोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. या प्रकरणी आता जन आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती केळकर यांनी दिली. पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय तेल वाहतुकीवर ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम देशातील LPG गॅसच्या पुरवठ्यावरही होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तात्पुरता पर्याय म्हणून रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला असून त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पात्र कुटुंबांना प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन वितरित केले जाणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार LPGच्या संभाव्य तुटवड्यावर उपाय म्हणून रॉकेल वितरणास मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 37,44,000 लिटर रॉकेल मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 48,000 लिटर साठा ठाणे जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेला लष्करी संघर्ष आणि त्यामुळे विस्कळीत झालेली तेल वाहतूक याचे परिणाम आता जगातील विविध देशांमध्ये दिसू लागलेत. भारतात देखील इंधनाचा योग्य वापर करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना आता रॉकेल वितरण करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात पात्र कुटुंबांना प्रति कुटुंब 3 लिटर रॉकेल वितरित केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ प्रामुख्याने अंत्योदय अन्न योजना आणि
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना दिला जाणार आहे. मात्र रॉकेलच्या उपलब्धतेनुसार आणि स्थानिक मागणीचा विचार करून श्वेत शिधापत्रिका धारकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही या योजनेतून वगळण्यात आलेले नाही. अशा कुटुंबांनी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला सादर केल्यास त्यांनाही रॉकेल मिळू शकणार आहे. तसेच स्थलांतरित मजुरांना केंद्र किंवा राज्य शासनाचे वैध ओळखपत्र सादर करून त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील पाचपकाडी भागात भर रस्त्यात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मध्यरात्री सुमारास उघडकीस आलाय. या घटनेत संशयित आरोपी जबीउल्ला खान याच्याकडून 2 गोळ्या एका तरुणाच्या दिशेने झाडण्यात आल्यात. घटनेत कोणीही जखमी झाले नसून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. पाचपकाडी येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या हरिपथ परिसरात शेल कंपनीचे पेट्रोल पंप आहे. या पंपावर तक्रारदार इंजमाम हा त्याच्या मैत्रिणीसोबत दुचाकीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होता. परंतु पेट्रोल पंपावर इंधन नसल्याने तो पुन्हा सेवा रस्त्याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी जबीउल्ला खान हा देखील तेथे आला. त्याने इंजमाम याच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या. त्यातून जबीउल्ला पळून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. इंजमाम आणि जबीउल्ला दोघेही ठाण्यातील हाजुरी भागात वास्तव्यास आहेत. जबीउल्ला खान आणि इंजमाम यांचे यापूर्वीही वाद होते, त्यामुळे पूर्व वैमनस्यातून हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येते. जबीउल्ला यांच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. पाचपकाडी हा भाग अत्यंत शांत परिसर आहे. येथील हरिपथ सेवा रस्त्यावर शेकडो नागरिक सकाळी चालण्यासाठी येतात. पेट्रोल पंप परिसरात नौपाडा पोलिसांचे वाहन उभे असल्याचे नेमके काय घडले याबाबत सुरुवातीला नागरिकांना काहीच माहिती मिळाली नव्हती. परंतु येथे गोळीबार झाल्याचे समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भर रस्त्यात गोळीबार होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरत असताना ठाणे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि ज्वलनशील पदार्थांच्या गैरवापरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बाटल्या, कॅन किंवा इतर भांड्यामध्ये पेट्रोल डिझेल विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम 2002 अंतर्गत हा आदेश जारी केला असून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. कोणत्याही ग्राहकाला प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा इतर कोणत्याही भांड्यामध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आले. पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन साठ्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीचा परिणाम ठाणे जिल्ह्यातही दिसून येत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून वाहन चालक मोठ्या प्रमाणावर आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून ठेवण्यासाठी पेट्रोल आणि CNG पंपाकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसतंय। यामध्ये अनेक नागरिक काही लहान कॅनमध्ये देखील अतिरिक्त इंधनाची मागणी देखील करत आहेत। या सर्व गोष्टी टाळण्यासाठी चुकीच्या पद्धतीने इंधनाची विक्री करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व पेट्रोल पंप चालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पंप परिसरात CCTV यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवणे तसे इंधन विक्रीच्या नोंदी नियमित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहेत। या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापकांवर असणार आहे। आदेश 27 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश मिळेपर्यंत तो लागू राहणार आहे। आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिलाय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।